हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत। त्यासोबत बँक निफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडायसेसचं सुद्धा आपण अनालिसिस करणार आहोत। तर चला मग बघूया। तर निफ्टीचा हा चार्ट आहे। निफ्टीमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघत आलेलो आहे, सतत हा हिडन शोल्डर पॅटर्न बनलेला आहे आणि इथं आपण काढलेलं होतं शोल्डरचं, तिथपर्यंत हे निफ्टीने सुद्धा इथपर्यंत हा ब्रेकडाऊन दिलेला होता आणि इथं बघा हा ईएमए सुद्धा येत आहे। तर हा जो ईएमए आहे हा 200चा ईएमए आहे आणि 200च्या ईएमए वर निफ्टीने इथं बघा सपोर्ट घेतलेला आहे आणि सपोर्ट घेऊन इथं एक बिग कॅन्डल बनवली आणि इथं वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे। तर हा आपला निफ्टीचा चार्ट आहे। तर निफ्टी इथपर्यंत बुलिश आहे। आता रेट सुरू आहे, सध्या रेट सुरू आहे 24,274 ची क्लोजिंग आहे आणि उद्याच्या दिवशी 24,318 पर्यंत जाण्याची कोशिश करेल। त्यानंतर 24,800 हे पुढचं टार्गेट आहे। तर अशा प्रकारे हा निफ्टी 50चा चार्ट आहे। नंतर सेकंड चार्ट आहे बँक निफ्टी। तर बँक निफ्टी मध्ये बघा इथं बघा आपण हेड अँड शोल्डर पॅटर्न काढलेलं होतं, पण कोणत्याही प्रकारचं ब्रेकडाऊन आलं नव्हतं। इथं कन्सोलिडेशन केलं, त्यानंतर बघा इथं रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स, इथं सपोर्ट नंतर इथं ब्रेकआउट येण्याच्या तयारीत आहे। बँक निफ्टी बघा ब्रेकआउट येण्याच्या इथं तयारीत दिसत आहे। नंतर मिड कॅप इंडेक्स मध्ये बघा, मिड कॅप इंडेक्स मध्ये सुद्धा इथून ब्रेकडाऊन आलेला होता सपोर्ट वरून आणि नंतर लगेच इथं बघा ब्रेकडाऊन आल्यानंतर इथं हा जो ईएमए आहे हा ईएमए आहे 200चा। 200 ईएमए इथं आहे आणि 200 ईएमए ला सपोर्ट घेतला आहे। सपोर्ट घेऊन इथं वरती आलेलं आहे। याचं फर्स्ट टार्गेट इथपर्यंत येईल, सेकंड टार्गेट इथं आणि थर्ड टार्गेट इथं। फर्स्ट टार्गेट आता निफ्टी मिड कॅप आहे 56,272, नंतर 57,500 पर्यंत निफ्टी मिड कॅप इंडेक्स जाण्याचा प्रयत्न करेल। पण इथं दोन पॉसिबिलिटी असू शकतात, इथं इथपर्यंत जाईल आणि इथपर्यंत खाली येण्याची सुद्धा शक्यता आहे। नंतर पुढचा इंडायसिस आहे स्मॉल कॅप। तर स्मॉल कॅप इंडायसिस मध्ये बघा इथं स्मॉल कॅप इंडायसिस मध्ये बघा इथपर्यंत इथं सपोर्टला येत होतं, त्यानंतर सपोर्ट मध्ये इथं बघा इथं एक असं मॉर्निंग स्टार सारखा पॅटर्न झालेला आहे आणि स्मॉल कॅप निफ्टी सुद्धा येण्यास तयार आहे। मी आधी सांगितलं होतं की स्मॉल कॅप इंडेक्स हा थोडासा स्ट्रॉंग दिसत आहे, तर तो इथपर्यंत जाण्याचा पूर्ण प्रयत्न करेल। 19,500 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू शकतो। पण जर इथून जर पळाला तर हे पुन्हा ब्रेकडाऊन होईल आणि ब्रेकडाऊन येऊन 17,092 आणि 16,697 पर्यंत याचे टार्गेट येण्याची शक्यता आहे। आपण बघितलं निफ्टी मिड कॅप निफ्टी, बँक निफ्टी आणि स्मॉल कॅप इंडेक्स। नंतर आहे चार्ट बघूया। चार्ट हे स्ट्रॉंग आहेत, स्ट्रॉंग म्हणजे ब्रेकआउट येण्यास तयार आहे। तर चार्ट मध्ये हा वीकली चार्ट आहे आणि स्टॉकचं नाव आहे कोचिन शिपयार्ड। कोचिन शिपयार्ड मध्ये बघा इथं स्टॉक हा पूर्णपणे वरती गेलेला होता आणि वरती गेल्यानंतर बघा इथं हा फॉल आलेला आहे आणि इथं एक पॅटर्न बनलेला आहे छान असं, याला आपण मॉर्निंग स्टार पॅटर्न असं म्हणतो। बघा इथं ह्या डोजिंग इंडेक्सची होती आणि पहिली कॅन्डल रेड होती, त्यानंतर ओपनिंग ही डाऊन झाली, त्यानंतर इथं ही बुलिश कॅन्डल झालेली आहे। हिला आपण मॉर्निंग स्टार असं म्हणू शकतो आणि इथं हा जो ईएमए आहे तो 100चा आहे, कारण इथं वीकली चार्ट आहे। तर याचा जर आपण डेली चार्ट बघायला गेलो तर याच्यामध्ये बघा असा फॉल आलेला होता आणि फॉल आल्यानंतर बघा फॉल आला, तर फॉल आल्यानंतर इथं बघा आपण लाईव्ह इथं समजा इथं आपण जर इथं एक डब्ल्यू पॅटर्न सारखं दिसत आहे हे बघा, आणि इथं ब्रेकआउट येण्याच्या तयारीत दिसत आहे। पण जर वीकली चार्ट बघितला तर वीकली चार्ट हा खूप स्ट्रॉंग आहे। इथं एक पॅटर्न बनलेला आहे आणि त्याचं नाव आहे मॉर्निंग स्टार पॅटर्न। अशा प्रकारे आपण कोचिन शिपयार्ड हा लॉंग टर्म साठी सुद्धा घेऊ शकतो। ज्यांना हा चार्ट कोचिन शिपयार्ड मिळाला नसेल त्यांनी आता घेऊ शकतो।
तर सेकंड चार्ट आहे बीडीएल. बीडीएल मध्ये बघा सुद्धा एक मॉर्निंग स्टार पॅटर्न झालेला आहे. हा सुद्धा वीकली चार्ट आहे आणि हे बघा इथं फॉल आला, कंटिन्युएशन फॉल आला, नंतर बघा हे पॅटर्न, आणि हे पॅटर्न जे तयार झालेलं आहे ते मी का सांगत आहे, कारण इथं जे पॅटर्न तयार झालेलं आहे ते वीकली चार्ट वर तयार झालेलं आहे. हा वीकली चार्ट आहे. इथं एक बेरिश कॅन्डल नंतर इथं हे ओपनिंग डाऊन साईडला, नंतर या दोघांना ब्रेक करून इथं ग्रीन कॅन्डल, आणि ही वरती जाण्यास तयार आहे. तर सेकंड स्टॉक आहे बीडीएल. नंतर आपण थर्ड स्टॉक बघत आहोत इंजिनियर्स इंडिया. इंजिनियर्स इंडिया मध्ये सुद्धा सेम पॅटर्न झालेला आहे आणि हा सुद्धा वीकली चार्ट आहे. इथं बघा डाऊन साईडला आलेला आहे चार्ट, हे बघा डाऊन साईड, नंतर डाऊन साईड आल्यानंतर इथे एक पॅटर्न तयार झालेला आहे आणि त्या पॅटर्नचं नाव आपण बघितलं आहे मॉर्निंग स्टार पॅटर्न. आज सर्व स्टॉक मी मॉर्निंग स्टारचे घेतलाय कारण तुम्ही लॉंग टर्म साठी सुद्धा यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर बघा कॅन्डल, त्यानंतर डोझी नंतर इथं हा ब्रेकआउट आलेला आहे आणि यामध्ये व्हॉल्यूम सुद्धा जबरदस्त आहेत. हे बघा व्हॉल्यूम सुद्धा जबरदस्त आहे. तसंच बीडीएल मध्ये सुद्धा बघा बघा नंतर कोचिन शिपयार्ड मध्ये व्हॉल्यूम सुद्धा यामध्ये आहे, तिथूनच व्हॉल्यूम सुरुवात झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण 3 स्टॉक बघितले, कोचिन शिपयार्ड, बीडीएल आणि इंजिनियर्स इंडिया. आणि निफ्टी, बँक निफ्टी, स्मॉल कॅप आणि मिड कॅप्स आपण अनालिसिस केलेलं आहे. तर अशा प्रकारचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.